या मंचावर उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आयुष्यमान सचिनजी पोते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप बर्वे, तद्वतच शिवसेना समन्वयक मुकुंद शिंगर, या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आयुष्यमान निलेश धुमाळ, विधानसभा संपर्क प्रमुख मनोज कपोते, प्रमोद लबडे, अशोक शिंदे, बाळासाहेब माधव, तद्वतच या शुभेच्छा निमित्तानं उपस्थित शिवाजीनगर विधानसभेचे संपर्क प्रमुख आयुष्यमान प्रकाश भाऊ अंधारे आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, मला कल्पना आहे की संध्याकाळी आमच्या लाडक्या भावाची सभा आहे. मला कल्पना आहे की सीओला त्या सभेची प्रचंड चिंता आहे. मला कल्पना आहे की सीओला तिकडे माणसं जमतीत का नाही, किती बी पैसे वगैरे सगळं खर्चून केलं, पैसे खर्चून 10,000 बी माणसं नेतील ना, त्याला काय पैसे आपापाचा माल गपापा, त्याला काय लागतं एवढं, तरी बी सीओला चिंता. ते सुषमाताईचं लवकर संपवा बरं का. अहो सीओ साहेब असं काय करताय, तहसीलदार साहेब असं काय करताय, आज त्यांचा असेल उद्या माझा असेल, कदाचित असं पण होऊ शकते एखादं खातं माझ्याकडे असेल आणि तुम्ही माझ्या खात्याचे अधिकारी असाल, माणसं लक्षात ठेवली जातील. साहेब असं काय करताय. मी कायद्यानं बोलणारी आहे आणि कायद्यानं आपण बोललं पाहिजे. दादा ह्याला अजिबात इको करायचा नाही, बिलकुल साधं सोपं सरळ. ते इको गळ्यावाल्याला लागते, लोकांना गळे असतात, मला नरड आहे. हा ठीक आहे चला. राजे हो, नगर परिषदेची निवडणूक आहे, उद्या वोटिंग आहे, आजचा शेवटचा दिवस आहे. कोपरगाव मध्ये अनेक लोक येऊन गेले म्हणे. कोपरगाव मध्ये मुख्यमंत्री आले होते चक्क. कोपरगाव मध्ये आज उपमुख्यमंत्री येत आहेत. कोपरगाव मध्ये दुसरे पण उपमुख्यमंत्री आले का, वा वा, ते सुद्धा आले. आता हे किती वेड्यात काढतात तिघ जण पण बघा बरं का. तिघांना वाटतंय की कोपरगावचे लोक धोत्रावर इन करतात, तिघांना पण वाटतंय की कोपरगावचे लोकांच्या डोसक्याला गोड तेल लावतात, तिघांना पण वाटतंय की कोपरगावच्या लोकांच्या कानाला बिड्या येतात. तुम्ही म्हणाल असं काय म्हणताय. अहो साधं गणित आहे. राज्यामध्ये मलिदा खायला तिघ जण एकत्र आहेत आणि कोपरगावमध्ये मात्र तिघ जण वेगळे वेगळे जातात. तुम्ही येण्यात करता आम्हाला. तुम्हाला असं वाटतंय की आम्हाला काही कळतच नाही की तुम्ही सरकारच्या खुर्चीत तिकडे एकटे तुम्ही तिघ जण बसता, तिथे एकत्र बसता तुम्ही, आणि इथे मात्र तुम्ही हे नाटक दाखवता लोकांना की नाही तुम्ही वेगवेगळे लढणारे आहात. मला कल्पना आहे बावनकुळे आले होते वाटतं इकडे. हा, आता बावनकुळेंचा प्रॉब्लेम असा आहे की ते बिचारे माफीचे साक्षीदार झालेले आहेत. कारण देवेंद्रजींनी जो जो मुख्यमंत्री पदाचा दावेदार होता त्या प्रत्येकाचा इस्तू इजवलेला आहे. इस्तू इजवणे काय असते ते डिक्शनरीत काढून बघा, आमच्या मराठवाड्यातला शब्द आहे. पंकजा मुंडे असतील, विनोद तावडे असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, चंद्रकांत पाटील असतील, ह्याच्यातला एक पण जण देवेंद्रजींच्या तावडीतनं सुटला नाही. मुरलीधर मोहल्ला मध्ये मध्ये स्वप्न पडत होती, त्याचं काय करायचं ते पण देवेंद्रजींनी ठरवून घेतलं. आता देवेंद्रजी बावनकुळेंना पण धुमाकूळ मध्ये, पण जसंही या 4-5 जणांचा हाल बघितलं, बावनकुळेंनी ठरवून घेतलं की नाही राव, आपण काही लय नादाला लागायचं कारण नाही. आणि बावनकुळे माफीचे साक्षीदार झाले आणि शांत बसले. पण ह्या सगळ्यांच्या मध्ये ज्या बावनकुळेंना आम्हाला असं वाटतं की जाऊ दे यार, रुबीचा माणूस आहे, कुठं त्रास द्यायचा, जाऊ दे मरू दे काय, पण बावनकुळेंना रोज नवं नवं काहीतरी सुचत राहतं. इकडे बावनकुळे आले, इकडे काहीतरी अजून मोठं मोठं बोलून गेले. हे बावनकुळे जी असतील, हे देवेंद्रजी असतील, ही सगळी माणसं, किंवा संध्याकाळी सभा असणारे एकनाथराव शिंदे असतील, इथले प्रश्न तर खूप आहेत तुमचे, स्थानिकचे प्रश्न तर प्रचंड आहेत. मला येताना इतकी सुंदर नदी दिसली, किती नयनरम्य नदी आहे, म्हणजे असं मध्ये एंट्री करतानाच किती फ्रेश वाटते, भारी वाटते एकदम.
खर तर या नदीचा घाट अजून सुशोभित केला तर या नदीवर कितीतरी छान पर्यटकही येतील आणि या नदीला अजून छोटे छोटे जे काही बचत गटाचे स्टॉल असतील, काही खाऊ गल्ल्या असतील, काही छोट्या स्टेशनरीज असतील, अशाही छोट्या उद्योगधंद्यांना, छोट्या उद्योजकांना चालना मिळू शकेल. पण ते काही होत नाही. कारण येतात नगर परिषदेवर निवडून कधी येतात काळे, कधी येतात कोल्हे, कधी येतात कोल्हे, कधी येतात काळे, काळे कोल्हे, कोल्हे काळे, काळे कोल्हे, कोल्हे काळे, काळे कोल्हे, कोल्हे काळे. ह्याच्यातच आपल्या सगळ्या जिंदग्या चालल्या. हे काळे कोल्हे मध्ये काय गोर असं काही घडतच नाही. अडचण तिथे आहे आपली की याच्यात खांदेपालट झाला पाहिजे. आता हा खांदेपालट होत असताना मला याची कल्पना आहे की ज्या देशामध्ये आणि ज्या राज्यामध्ये, विशेषतः जिथे महाराष्ट्रामध्ये, जो एकेकाळचा महाराष्ट्र आमचा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, जो महाराष्ट्र वैचारिक अत्यंत मजबूत पाया असणारा, पुरोगामित्वाचा जो महाराष्ट्र, अत्यंत सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखलेला, त्या महाराष्ट्राचा जो राजकीय चिखल देवेंद्रजींच्या काळात झालाय. कारण देवेंद्रजी जेव्हा जेव्हा सत्तेत येतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्राचा क्राईम रेट सगळ्यात जास्त वाढतो. देवेंद्रजी जेव्हा जेव्हा गृह खातं सांभाळतात तेव्हा सगळ्यात जास्त गुन्हेगारी त्यांच्या काळात वाढते. अशा काळामध्ये मग देवेंद्रजी जर 2 नंबरच्या धंद्याला इतकी सगळ्या चालना असतील तर पैसे पण मुबलक येतात. आणि एवढे मुबलक पैसे आले तर मताला 20,000, मताला 22,000 देणं सोपं आहे त्यांच्यासाठी. मताला कुणी 22,000, 25,000 रुपये आज रात्री देणार असेल तर बरं का, आमच्याकडे तर काही नाहीत पैसे, क्लिअर कट. उगाच कोपराला गुळ लावणारी माणसं पण आम्ही नाही, स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. पण मी जी भाषणं ऐकली शिंदे गटाची किंवा भाजपाची, त्या सगळ्यांच्या भाषणांमध्ये जे सतत आहे की काय पैसे लागतात ते बघा, काळजी करू नका, काय पैसे लागतात ते बघा, घाबरू नका. इकडे बावनकुळे सांगतात, मी बसलोले रे, निवडणूक आयोगाला मी सांगेन, टेन्शन घ्यायचं नाही, कितीला लागतंय ते मांडव टाक, हे टाक, ते टाक, पडदा कितीचा आहे, अच्छा 50 रुपयाचा पडदा लाव, हिशोबाचं काय मी बघून घेतो, मी सांगतो निवडणूक आयोगाला. जणू निवडणूक आयोग बावनकुळेच्या घरी घरघरीच म्हणून बसलेला आहे. ते आपण सांगतो ना एखाद्याला, 2 कप चायला रे, कटिंग चायला, त्या स्टाईल मध्ये सांगतात बावनकुळे. आता असे हे बावनकुळे किंवा असे देवेंद्रजी कदाचित संध्याकाळी पैसे चिकार सोडतील, जाहीर भाषणात सांगतात. मला वाटतंय पैसे नाही म्हणायचं काही कारण नाही, घेतले पाहिजे तुम्ही सगळ्यांनी. 22,000, 25,000, 50,000 काय देतात ते घ्या, काय ह्यांच्या खिशात हात घालून हे पैसे देत नाहीत. तुम्हाला चुना लावून, तुम्हाला फसवून, तुमचाच पैसा तुम्हाला देत आहे, काही वेगळं करत नाहीये. फक्त ते पैसे घेतल्यावर पुन्हा अजून त्यांनाच पाठबळ देऊन पुन्हा स्वतःची फसवणूक करून घ्यायची की वेगळी वाट चोखाळायची, डिसिजन इज युअर्स. ते तुम्ही ठरवलं पाहिजे. कारण माझी अडचण अशी आहे की मला फार गोड बोलता येत नाही. जे निवडणुकीत फार गोड वगैरे बोलतात आणि म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे, तर हे काय आपल्याला जमत नाही. मी माझ्या काही मतांवर ठाम असते आणि मी माझ्या मतांवर ठाम राहत भूमिका मांडते. मी भूमिका मांडताना माझी भूमिका ही सर्वंकष लोकांसाठीची भूमिका आहे. ती भूमिका अशी आहे दादा हो, की जर तुम्हाला असं वाटतंय की खरंच कोपरगावमध्ये बदल झाला पाहिजे, तर कोपरगावमध्ये वर्षानुवर्ष जे काळे कोल्हे हे जे काही चालू आहे, हे पहिल्यांदा सत्र थांबलं पाहिजे. आणि काही नवा बदल करण्यासाठी आपल्याला गोरे नाही तर नाही, किमान मोरे तरी निवडून आणावे लागतील. आणि मोरेंच्यासाठी मी इथं आलेली आहे. सगळी चोरे पळवून लावायची असतील तर मोरेंचं येणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा पहिल्यांदा. आता तुम्ही म्हणाल हे चोरवीर कसं काय म्हणायलाय तुम्ही, असंच नाही म्हणत तुम्हाला. मी सारखं सांगते की मी पुराव्याशिवाय काहीच बोलत नाही. मी पुन्हा सांगते, मला माहित आहे की संध्याकाळच्या सभेमध्ये जेव्हा पत्रकार तिथे पोहोचतील तेव्हा काही पत्रकारांनी, म्हणजे ज्यांच्या पाठीला कणा आहे अशा पत्रकारांनी ठामपणे काही प्रश्न विचारले पाहिजे. तुम्ही का निवडून द्यायचंय आणि तुम्हाला का बदल करायचा आहे त्याची काही कारणं सांगितली पाहिजे. मी
जे बावनकुळे सांगतायत की मी कोपरगावच्या लोकांना, जो स्लम एरिया आहे त्या स्लम एरियातल्या 1000-2000 लोकांचे, ज्यांच्या पक्क्या घरांची आश्वासनं आहेत आणि ज्यांना त्यांच्या जागेच्या ज्या पट्ट्या आहेत त्या त्यांच्या नावावर करून दिल्या जातील, त्यांना आम्ही हे सांगितलं पाहिजे की नगराध्यक्ष ज्याचा निवडून येईल त्याच्यातलं कुणी ते करू शकतो, ते तुम्ही कराल असं काही लई मोठी गोष्ट नाही. जो निवडून येणार तो कुणीही करणार आणि तुम्ही कदाचित नुसतेच बोलू शकाल, पण मला खात्री आहे की या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल पेटेल आणि इथे मोरेताई निवडून येतील तर ते काम पहिल्या क्रमांकाने जे काम आहे ते काम आम्ही मार्गी लावू शकतो. आणि होय, आम्ही ते लावू, बिलकुल लावू ते काम. पण नुसतं स्लम एरियाचं काम मार्गी लावण्यासाठी म्हणून ही सभा गरजेची आहे का? म्हणून फक्त मोरेताईंना निवडून द्यायचं आहे का? तर नाही. झाली का यादी तयार झाली? म्हणून तेवढ्यासाठी निवडून द्यायचं आहे का? तर फक्त एवढ्यासाठी नाही. मी जसं म्हटलं की स्लम एरियातल्या लोकांच्या घरांचा प्रश्न आहे, गोदावरी नदीचा जो घाट आहे त्या घाटाचा प्रश्न आहे, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यासाठीच इथली निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचा बदल काय आहे ते बघा. नगर परिषदेची निवडणूक एक छोटा एकक आहे. या छोट्या एककातून मोठा एकक निवडला जातो. म्हणजे आधी नगरसेविकेचा प्रभाग, मग त्याच्यानंतर जो निवडला जाईल ते पंचायत समिती, मग जिल्हा परिषद आणि मग विधानसभेचा एकक येतो. तुम्हाला जर असं वाटतंय की नाही विधानसभेत सुद्धा बदल होणं गरजेचं आहे, तो 2024ला बिलकुल 1,01% तो बदलच होणार होता. पण चोरी करून, मतांची चोरी करून सत्तेत बसलेलं सरकार, ज्यांना आम्ही ते निवडून आलेत असं मानतच नाही, यांचा विजयच मुळात चोरलेला विजय आहे. पण तरी सुद्धा अशा मिजाजखोरांना जर धडा शिकवायचा असेल तर या प्रभागातून किंवा या प्रभागांच्या ज्या निवडणुका आहेत त्या नगर परिषदांच्या निवडणुकातून काही महत्वाचे संदेश जाणं गरजेचं आहे. ते का? जर हे राज्य सगळ्या ड्रग्जखोरांच्या विळख्यातनं सोडवायचं असेल तर हे गरजेचं आहे. मी आपल्याला हे आवर्जून सांगितलं पाहिजे दादा. आणि हो, बऱ्याचदा अपक्ष वगैरे उभे असतात बरं का. ते अपक्ष कसे उभे असतात ते नीट लक्षात घ्या. मत खाण्यासाठी, त्या समूहाचं, त्या भागाचं मत खाण्यासाठी जाणीवपूर्वक पैसेवाल्या गडगंज लोकांनी 10-10, 20-20 लाख रुपये देऊन अपक्ष उभे केले जातात. अपक्षांचं काम फक्त मत खाण्याचं असतं. अपक्षाला स्वतःलाही माहित असतं की तो निवडून येणार नाही, तरीही तो उभा राहतो. कारण त्याला माहिती आहे की 2-4 लाखाची निवडणुकीचा प्रचार दाखवायचा, बाकी 15-16 लाख खिशात टाकले, संपलं, मालामाल कार्यक्रम झाला. त्यामुळे अपक्ष हे जसं लोकशाहीला धोका जरा तयार होतो, त्याचं जरा भान ठेवा. आता दुसरा मुद्दा, का बरं बदल करायचा आहे त्याचं कारण सांगितलं पाहिजे. दादा हो, गेले 3 दिवस झालं मी एक भूमिका मांडली आणि मी ठामपणे सांगितलं की या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि मी त्याचा पुनरुच्चार करते की होय, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागते. मी चिडून बोलत नाहीये, मी राजकीय द्वेषातून बोलत नाहीये. मी अत्यंत शांतपणे आणि अत्यंत गांभीर्यानं, जबाबदारीनं ही भूमिका मांडते. माझी भूमिका मांडण्याला काही कारणं आहेत. बघा, साधं गणित लक्षात घ्या की या सगळ्यांच्या मध्ये मागच्या 2 वर्षामध्ये जिथे असं सांगितलं जातं की 2 वर्षामध्ये 1 वर्ष पूर्ण झालं आणि 1 वर्ष पूर्ण झाल्यावर देवेंद्रजींच्या जाहिराती सगळीकडे झळकायला लागल्या. महाराष्ट्राच्या गल्ली बोळामध्ये जाहिरात लागली. तुम्ही जाहिरात बघितली असेल. जाहिरात होती छत्रपती शिवरायांचा फोटो आणि छत्रपती शिवरायांच्या पायाशी देवेंद्रजी फुलं वाहत आहेत. एकालाही प्रश्न पडला नाही की देवेंद्रजींकडे एवढे जाहिरातीचे पैसे आले कुठून. संबंध राज्यभरामध्ये ही जाहिरात चालली. या जाहिरातीचा पैसा, याचा खर्च कुणी केला, या खर्चाचा हिशोब कधीही कुणीही विचारला नाही. कारण टॉप टू बॉटम सरकारमधल्या सगळ्या यंत्रणा सध्या भाजपच्या घशात आहेत. का बदल करायचा आहे त्याची कारणं सांगते. करायचा का नाही करायचा तुम्ही ठरवा. कारण हा सगळा बदल तुमच्या आणि तुमच्या लेकरांच्या भल्यासाठी आहे. तो करायचा का नाही तो तुम्ही ठरवा. सांगणं माझं काम आहे.
जे जे आपण असे ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. माझं काम आहे सांगायचं, मी सांगते. छत्रपती शिवरायांच्या पायाशी फुलं वाहण्याची जाहिरात करणारे देवेंद्रजी, खरंच यांना छत्रपती शिवरायांचा मान सन्मान आहे का? तर शिवरायांच्या बद्दल, शिवरायांचा अपमान करणाऱ्या कित्येक घटना आतापर्यंत भाजपच्या लोकांकडून घडल्या, ज्याच्यावर कुणीही चकार शब्द बोलला नाही. प्रशांत कोरटकर सारखा माणूस छत्रपती शिवरायांचा सातत्याने अवमान करत होता, ज्यावरती एकही शब्द बोललं गेलं नाही. एक दुसरी गोष्ट की का बदल करण्याची गरज आहे? माया हो, तुम्ही विचार करा. तुम्ही आणि मी शाळेत शिकत असताना मला तर आठवतं की माझी शाळा 5-6 किलोमीटर लांब होती. मला शाळेतला एक मोठा मेन रोड ओलांडून यावं लागायचं. आमची आजी सांगायची गल्लीतल्या पोरांना, स्कूल बस नव्हती, आम्हाला कुणी सोडायला येत नव्हतं शाळेमध्ये. आजी सांगायची, अय पोर हो, शाळा सुटल्यावर माझ्या लेकीला पण येताना घेऊन या. पोरं विश्वासाने घरी घेऊन यायचे. आता परिस्थिती राहिली ती, आता शाळेची स्कूल बस किंवा रिक्षा येईपर्यंत आपण लेकराचं बोट धरून थांबतो. लेकरू शाळेत गेल्यानंतर, शाळेतून लेकरू घरी यायच्या आधी, त्याची रिक्षा किंवा बस यायच्या आधी आपण त्या घराबाहेर येऊन थांबतो. का ती परिस्थिती झाली? कारण सध्या 3 वर्षाचं बाळही सुरक्षित नाही, 70 वर्षाची म्हातारीही सुरक्षित नाही. का होते अशी परिस्थिती? देवेंद्रजी स्वतः स्वच्छ प्रशासनाचे ढोल वाजवतात, फार लाडकी बहीण करतात, पण लाडक्या बहिणींच्या, लेकी बाळींच्या सुरक्षेवर चकार शब्द काढत नाही. लाडक्या बहिणींच्या आबरूशी खेळणाऱ्या तमाम नराधमांना ते अजिबात धडा शिकवायला धजावत नाही. मग ती घटना मालेगावची असो, किंवा ती घटना सातारा सासपणेची असो, किंवा ती घटना बदलापूरची असो. या राज्यातलं गृह मंत्रालय नेमकं करतं काय? कालची गोष्ट सांगते. गृहमंत्री गृहमंत्री क्रियातत्पर आहेत. तुमच्या माझ्यासारखा जर सामान्य माणूस असता आणि त्याचं अटक वॉरंट निघालं असतं, तर तात्काळ पोलिसांनी उचलला असता आणि पिंजऱ्यात टाकला असता. पडला नाही पिंजऱ्यात, तर 4-4 पोलिसांनी उचलला असता. इकडे पोलीस थांबले, तो 4-4 पोलिसांनी उचललं असतं त्याला. पण कालची गोष्ट बघा की ऑनरेबल कोर्टाने ऑर्डर केली, वॉरंट निघाला, वॉरंट घेऊन पोलीस माणिक कोकाटेच्या हॉस्पिटल मध्ये पोहोचले, पण माणिक कोकाटेला अटक करू शकले नाही. अजिबात अटक करू शकले नाही. का? कसं अटक करायचं? मंत्री ना. अरे पण कायद्यासमोर तर सगळे सारखे ना दादा, तुला काय प्रॉब्लेम आहे? तू पोलीस आहेस ना. काय पोलिसांची अवस्था केली देवेंद्रजींनी? दात नसलेल्या वाघासारखे पोलीस झाले इथले, की वाघ आहेत ते, पण त्यांच्या तोंडात दात नाहीये. ते अजिबात हात लावू शकत नाहीत मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना. एकाही पोलिसाची हिमाकत नाहीये काही बोलायची. कसलं राज्य आहे? इथे शिंदेचे लोक फिरत असतील, इथे भाजपचे लोक फिरत असतील, इथे कदाचित अजितदादाचे लोक फिरत असतील, तर अजितदादाच्या आणि शिंदेच्या लोकांनी नीट लक्षात घ्यायचं, भाजपने तुमचा व्यवस्थित कार्यक्रम लावलेला आहे. भाजपच्या सगळ्या, म्हणजे बघा, शिंदेच्या, संदीपान भुमरेच्या जमिनीचं प्रकरण निघतं, संजय शिरसाटच्या SIT चौकशी लागते, रामदास कदमाच्या बिअर बारची माहिती मिळते, नगर विकास खात्याची चौकशी लागते. सगळे शिंदेचे इथून तिथून मंत्री अडचणीत येतात. अजितदादाच्या एका मंत्र्याचा राजीनामा मागच्या वर्षी झाला, धनंजय मुंडेचा. आता माणिकराव कोकाटेची विकेट पडायची वेळ आली, तोपर्यंत स्वतः अजित पवारच अडचणीत यायला लागले. एकनाथ शिंदेवरच्याही भावावर आता रेड वगैरे सगळं झालेलं आहे. भाजपा शिस्तीत दोघांचाही कार्यक्रम लावते. दोघांच्या कार्यकर्त्यांनी इथं ठरवायचंय की तुमचे नेते तुमच्यात इथं भांडण लावतात, ते त्यांचं मस्त चालू आहे. तुम्ही ठरवायचं त्यांच्यासाठी लढायचे का नाही ते, आणि तुम्ही लढायचे का नाही हे काय ठरवायचं. तुम्ही लढताय कुणासाठी, कोणत्या लोकांसाठी लढताय? भाजपा सांगते की हा भ्रष्ट आहे, हा भ्रष्ट आहे, हा भ्रष्ट आहे, शिंदे भ्रष्ट आहे, अजित पवार भ्रष्ट आहे, सगळे भ्रष्ट आहेत. आणि भाजप एकटीच धुतल्या तांदळाची आहे, एकटीच भाजप धुतल्या तांदळाची आहे. कुछ दाग अच्छे होते, भाजप दाग लेके घूम रही है. शिंदे राज्यात अच्छे है और इधर कच्चे है, अजित पवार राज्यात अच्छे है और इधर क्या हुआ फिर? तुमच्यात तरी ताळमेळ आहे का? वेड्यात करतात लोकांना. का इथे मशाल पेटवण्याची गरज आहे? दादा हो,
तुमची माझी सगळ्यांची पोरं आपण आपल्या लेकरांच्यासाठी कष्ट करतो, आपण आपल्या लेकरांसाठी मेहनत घेतो, आपण आपल्या लेकरांना अत्यंत कष्टाने शिकवतो. 10वी 12वीला लेकरू दिवस रात्र अभ्यास करतं, मेहनत घेतं, चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचा प्रयत्न करतं. आपलं लेकरू आता शिकेल, डॉक्टर होईल, इंजिनियर होईल असं आपल्याला वाटायला लागतं. पण कॉलेजच्या गेटवरच जर आमच्या पोरीची छेड काढली जात असेल किंवा कॉलेजच्या गेटवरच जर ड्रग्ज पेडलर थांबले असतील तर काय करायचं? या ड्रग्ज पेडलरचा बंदोबस्त कुणी करायचा? ड्रग्ज पेडलर कुठे सापडले? ड्रग्ज कुठे सापडलं? ड्रग्ज सावरी गावात सापडलं. सावरी गाव कुठे आहे? सातारा जिल्ह्यात मावशीजवळ कुठं आहे? दरेजवळ. दरेगाव कुणाचं? एकनाथ शिंदेचं. एकनाथ शिंदेच्या दरे गावाजवळच्या सावरी गावामध्ये, ज्या गावात अजिबात कुठलीही, ज्या ठिकाणी रेड पडते त्या रेड पडलेल्या ठिकाणी कुठली लोकवस्तीच नाही. विचार करा जरा, रेड पडली तिथं लोकवस्ती नाही, पण तिथं 1200 मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे, 75 लाख रुपये खर्चून बांधलेला. सोचो रे, कुछ तो सोचो. इकडं माणसं, गावातली माणसं म्हणतात रस्ता द्या, रस्ता द्या. त्यांना रस्ता तुम्ही देत नाही. शेडचा रस्ता कुणी बांधला? वर्क ऑर्डर कुणी काढली असेल? निविदा कुणाची असेल? निधी कोणत्या आमदाराच्या पैशातनं गेला असेल? आणि ज्या शेडमध्ये करोडो रुपयाचं ड्रग्ज तयार होतं तिथं ती वर्क ऑर्डर कुणाची असेल? जिथला पालकमंत्री शंभूराज देसाई आहे. काल शंभूराज देसाई मला केस बीस टाकायची भाषा करत होते. ज्या शंभूराज देसाईला पालकमंत्री म्हणून जो माणूस ढ आहे एक नंबरचा, पालकमंत्री म्हणून ज्याला ढेकळं कळत नाही, तो माणूस मला केस टाकायची धमकी देतो. ज्याला एवढं कळत नाही की सातारा जिल्ह्यात काय महत्वाचं. अरे सातारा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये संपूर्ण देशातून पर्यटन जिथे येतात ते पूर्ण, आपण ज्याला महाराष्ट्राचं मिनी स्वित्झर्लंड असं म्हणतो, ते महाबळेश्वर पंचगणी आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 105 टीएमसी लिटरची क्षमता असणारं कोयना धरण आहे आणि त्याच ठिकाणी ड्रग्ज तयार होतं. एरिया कुणाचा? एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई. माझे प्रश्न काय चुकीचे? मी अजूनही म्हणते होय होय, एकनाथ शिंदेच्या सख्या भावाच्या रेस्टॉरंट वरून जेवण जात होतं, एकनाथ शिंदेच्या सख्या भावाचं नाव चर्चेत येते, तर एकनाथ शिंदेच्या सख्या भावाची चौकशी झाली पाहिजे. आणि एकनाथ शिंदेच्या सख्या भावाची चौकशी करायची असेल तर एकनाथ शिंदेचा राजीनामा झाला पाहिजे. होय, मी पुन्हा एकदा सांगते. लोक म्हणतील अहो मग एकनाथ शिंदेचा राजीनामा का मागताय? धनंजय मुंडेचा राजीनामा का मागितला? वाल्मिक कराड दोस्त आहे म्हणून मागितला ना. वाल्मिक कराड दोस्त आहे, वाल्मिक कराडला मंत्रिपदाचा फायदा होऊ नये, दबाव आणू नये म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला. पार्थ पवारने घोळ घातला म्हणून तुम्ही अजित पवारांचा राजीनामा मागितला. मग प्रकाश शिंदेचं नाव जर चौकशीत असेल तर एकनाथ शिंदेचा राजीनामा का मागायचा नाही? दादा हो, का गरज आहे इथे बदल करायची? तुमच्या लेकरांना जर ड्रगच्या खाईत टाकायचं असेल तर बिनधास्त काय पर्याय निवडायचे ते निवडा. पण तुमच्या लेकरांना कोपरगावमध्ये एक सुसंस्कृत, सभ्य आणि अत्यंत सुरक्षित वातावरण द्यायचं असेल तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल इथं पेटली पाहिजे. हे जास्त गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला निवडणुकीच्या आधी नाही देणार 20,000 रुपये, म्हणजे नाही देणार, नाही देऊ शकत आम्ही छाती ठोके. कारण आम्ही कुठलेही ड्रग्ज विकून पैसे आणत नाही, आम्ही कुणालाही दारू पाजून पैसे आणत नाही, आम्ही दारूचे धंदे काढून पैसे आणत नाही, चरस गांजा विकून पैसे आणत नाही. 2 नंबरचे धंदे करून इथली सगळी पिढी बर्बाद करून महाराष्ट्राचे राख रांगोळी करून कमावलेला पैसा, हत्तेखोरीतून कमावलेला पैसा, खंडणीतून कमावलेला पैसा, बिल्डरांकडून कमावलेला पैसा, असा कमावलेला पैसा जर तुम्ही मताच्या दिवशी 20-20 हजार आणि 22-22 हजार रुपये खर्च करत असाल ना, तर तो पैसा तुम्ही खर्च करू शकता. पण घेणाऱ्याने विचार करावा की तुम्हारा ईमान कायम है की नहीं. तुम्ही विचार करावा की तुमचं ईमान जाग आहे का नाही, की जो पैसा घेतल्यानंतर तुमच्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत,
जो पैसा घेतल्यानंतर तुमच्या पोरांना व्यसनाधीन केलं जाणार आहे, जो पैसा घेतल्यानंतर तुमची पोरं ड्रग्सच्या खाईत टाकली जाणार आहेत, जो पैसा घेतल्यानंतर तुमच्या जमिनी बळकावल्या जाणार आहेत, जो पैसा घेतल्यानंतर तुम्हाला मत द्यायचा अधिकार ठेवला जाणार नाही, जो पैसा घेतल्यानंतर त्याच पैशाने आणि त्याच त्यांना मिळालेली ताकद त्या सत्तेच्या जीवावर सगळी लोकशाही गिळंकृत केली जाईल, सगळा बाबासाहेबांनी कायद्याची राखरांगोळी करायचा प्रयत्न केला जाईल. त्याच्यासाठी तुम्ही 20,000 घ्यायला तयार असाल तर ते 20,000 म्हणजे तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या लेकरा बाळांच्या भविष्याची राख रांगोळी करत आहात हे लक्षात घ्या. बाकी तुम्हाला घ्यायचे तर घ्या, त्याच्याबद्दल काहीच नाही. कारण लगेगी आग तो आ जाएंगे कई घर अपनी जद में, लगेगी आग तो आ जाएंगे कई घर अपने जद में, यहां पर हमारा मकान थोडी है. अरे लागली आग तर सगळेच पेटतील, सांगणं माझं काम आहे जीव तोडून. काय मला माहिती आहे, मी एवढं सगळं सांगितलं काही मला मेडल मिळणार नाही, काही माझ्या पक्षाची सत्ता नाही, काही मंत्रीपद मिळणार नाही. मी एवढं बोलल्यावर कदाचित मला कुठून कोण कशी गोळी घालेल उडवेल माहित नाही. मी एवढं बोलल्यावर माझा कसा कुठून कसा काट्या काढायचा कोण प्रयत्न करेल मला माहित नाही. मी एवढं बोलल्यावर माझ्यावर काय खोट्या नाट्या केसेस करून हे सगळे जे पोलीस भाऊ आहेत ना, चूक हे थांबतच नाही. मी बोलायला लागले की बघा मगाशी 4 ऑफिसर पळून गेले, आता हे दोघं चालले, हे थांबतच नाही. इमानदारीची ताकद लय मोठी असते दादा. इमानदारीला डोळे भिडवायला सुद्धा हिंमत आणि ताकद लागते. ह्या सगळ्यांमध्ये हे सगळे लोक विचार करा की ही सगळी मंडळी ज्या पोलिसांचा आम्हाला त्यांच्याबद्दल राग वाटत नाही, आम्हाला सहानुभूती वाटते. कारण या बिचाऱ्यांची इच्छा असली तरी हे कारवाई करू शकत नाही. सावरी प्रकरणात धार टाकलेला आत्मजी सावंत अजूनही पत्रकारांच्या समोर येऊ शकत नाही, बोलू शकत नाही. त्याचं नेमकं काय झालं? आत्मजी सावंत कुठे आहे? आत्मजी सावंतच्या जीवाला धोका होऊ शकतो. ड्रग्ज पेडलर असणाऱ्या विशाल मोरेला सूत्रधार ठरवलं जाते, पण विशाल मोरे सूत्रधार नाही, सूत्रधार कुणी और आहेत. पण तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला आपल्या हातात सत्तेची सूत्र असली पाहिजेत, आणि सत्तेची सूत्र आपल्याला घ्यायची असेल तर आपण फक्त लोकशाही मार्गाने लढू शकतो. ते लोकशाही मार्गाने लढणं आपल्या हातात आहे, आपण लढलं पाहिजे. ते लढण्यासाठी इथे नगराध्यक्ष पदाच्या साठी जे उमेदवार उभे आहेत, ज्याच्यामध्ये आमच्या सपना भरत मोरे गेली अनेक वर्ष शिवसेनेचे निष्ठावंत म्हणून काम करतात. भरत मोरेंना तसं म्हटलं तर फार उशिरा संधी आणि न्याय मिळत आहे. त्यामुळे भरत मोरेंच्या पाठीशी सगळ्या शिवसैनिकांनी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. भरत आसाराम मोरे, त्यानंतर सुनीता सुनील खैरनार, संदीप मोतीराम शिवाळे, प्रशांत मोनिका कोपरे, मधुकर विश्राम पवार, बीना विनय भगत, संगीता गुलाब भालेराव, योगेश छबुराव शिंदे, योगेश बंसीलाल मोरे, गगन अनिल हाडा, वंदना लक्ष्मण साबळे, वैशाली शिंदे, हे खालची जी सगळी नावं घेते मी, ती ज्यांचं निवडणूक चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे ते सौ वैशाली शिंदे, सौ संगीता पवार, त्यानंतर यास्मिन जनी बागवान आणि इकबाल गनी बागवान, या सगळ्या उमेदवारांच्या सह आम्ही या निवडणुकीतल्या प्रचाराच्या या समारोपाच्या सभेत आपल्या समोर अत्यंत नम्रपणे बदलाची अपेक्षा करत आहोत. ही बदलाची अपेक्षा आपण करू शकतो आणि हा बदल तुमच्याकडून होऊ शकतो. पण हा बदल तुमच्याकडून होण्यासाठी तुमचा निग्रह, तुमचा दृढ निश्चय तोही आमच्यासाठी जास्त महत्वाचा. मला कल्पना आहे की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना याच कोपरगावसाठी जी पाणी योजना होती त्या पाणी योजनेचे तब्बल 125 कोटी रुपयाचा निधी उद्धव साहेबांनी या कोपरगावला दिलेला आहे. आमच्या हातात जेव्हा जेव्हा देण्याची क्षमता आली तेव्हा तेव्हा आम्ही भरभरून दिलेला आहे. त्याच सरंजामदारांना आणि त्याच प्रस्थापितांना संधी दिल्यावर त्यांना गोरगरिबांचे प्रश्न कळत नाही.
पण सपना मोरेसारखी एखादी सर्वसामान्य महिला जी रोजच्या दैनंदिन प्रश्न भेडसावतात त्या प्रश्नांना रोज झगडत पुढे येते आणि जेव्हा तिला संधी मिळते तेव्हा मात्र ती सर्वसामान्यांचे प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकते आणि त्या प्रश्नांसाठी लढण्याची ती धमक ठेवते. त्यामुळे त्या पद्धतीने इथे निश्चितपणे विचार केला जावा. दादा हो, हा बदल अजून एका कारणासाठी, स्थानिक तर अनेक मुद्दे आहेत, पण हा बदल का गरजेचा आहे? दादा हो, 5-7 वर्षाखाली आपण सगळे गुण्यागोविंदाने राहत होतो. इथला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार वंजारी कपारी कडे कपारी घिसाडी कैकाडी सगळ्या प्रकारचे छप्परबंद सिक्कलगार बेस्तर बेरड बेलदार रामोशी माकडवाले नंदीवाले अस्वलवाले वैकू चंदनवाले सगळ्या प्रकारचे लोक गुन्ह्या गोविंदानं नांदत होते. कुणी कुणाची जात विचारत नव्हता. हा मराठा, तो ओबीसी, तो मुस्लिम, तो दलित, हा भेद नव्हता. देवेंद्रजी जेव्हापासून राजकारणात आले त्यांनी माणसात माणूस ठेवला नाही, जातीत जात ठेवली. हे जातीवादाचं पीक फोकवायचं पाप जर या राज्यामध्ये कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस नावाच्या कलाकारांनी केलं. आता या कलाकारांना कलेकलेनं उत्तर देण्यासाठी तब्बल 7-8 वर्षानंतर संधी मिळालेली आहे. कारण भाजपा सत्तेच्या बळावर जोपर्यंत परिस्थिती त्यांच्यासारखी होत नाही तोपर्यंत निवडणुका लावायला धजावत नाही. म्हणून ते निवडणुका पुढे 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 ढकलत होते. आता निवडणूक लागली, आता आणीबाणीची वेळ आली. आता काही तास अवघे उरलेले आहेत आणि या अवघे तास उरलेले असताना आपल्याला निर्णय घेण्यासाठी सक्षमपणे शांतपणे आपण विचार करू शकाल की खरंच उद्या आम्ही जो आम्हाला गाडी पाठवतोय, जो आम्हाला पैसे देतोय, अजून काय 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 देतोय, आम्ही त्यांच्यासाठी उभे राहणार की जो रात्री अपरात्री आमचा फोन घेऊ शकतोय, जो आमचा दवाखाना बघू शकतोय, जो पोलीस स्टेशनची भानगड बघू शकतोय, जो इथले छोटे छोटे जे छोटे टपरीधारक आहेत त्या टपरीधारकांच्या अडचणी समजू शकतोय, अशा माणसांच्यासाठी उभ्या राहणाऱ्या माणसांना आपण बघणार, ते आपण ठरवायचं. निर्णय मी असं अजिबात म्हणत नाही की तुम्ही हेच करा, मी असं म्हणत नाही कारण मी लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे. कारण मला असं वाटतं की तुम्हाला मेंदू आहे आणि तुमचा मेंदू विचार करणार आहे आणि तुम्ही निर्णय घेऊच शकता. मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की कोविडच्या काळामध्ये सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जे काम केलं त्या कामाची दखल फक्त एका गावाने, एका नगराने, एका जिल्ह्याने, एका राज्याने नाही तर संबंध जगाने घेतली. आणि जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की महामारीच्या काळात जगात सगळ्यात चांगलं काम जर कुठं झालं असेल तर ते भारतातल्या महाराष्ट्रात काम झालेलं आहे. जिथे गुजरातमध्ये प्रेत अक्षरशः रस्त्यावर जाळली जात होती, उत्तर प्रदेशमध्ये प्रेत नदीवर तरंगत होती, अगदी त्याच वेळेला महाराष्ट्रात मात्र कोविडचे जम्बो हॉस्पिटल उभे करून प्रत्येक माणसाला ऑक्सिजन, कोविड वॅक्सिन आणि प्रत्येक गोष्ट वेळेवर कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले जात होते. पण त्या प्रयत्नात सुद्धा या लोकांनी खोडा घातला. त्या प्रयत्नात सुद्धा या लोकांनी हिंदू, मुस्लिम, दलित अशा टॅग लावायला सुरुवात केली आणि त्यातनं हे सांगायला सुरुवात केली की हिंदुत्व हिंदुत्व. यांना काय हिंदुत्व कळलंय? हे लोकांना गोमांस वगैरेच्या नावाखाली मॉब लिंचिंग करतात, मारामारी करतात. भाजपकडे जर फार हिंदुत्व शिल्लक असेल तर भाजपने आधी त्यांच्या मंत्रिमंडळात असणारे किरण रिजिजू, जे किरण रिजिजू आपल्या जेवणाचा फोटो शेअर करतात आणि सांगतात हा मैं गोमांस खाता हूं. किरण रिजिजू म्हणतात हा मैं गोमांस खाता हूं. भाजपला लय हिंदुत्वाची काळजी असेल आणि हिंमत असेल तर भाजपने आधी किरण रिजिजूचा राजीनामा घेऊन दाखवावा. काय हिंदुत्वाच्या गप्पा मारतात हे लोक? आम्हाला फार हिंदुत्वाची काळजी वाटते. त्याच कोविडच्या काळामध्ये पालघर साधू हत्याकांडामध्ये काशीनाथ चौधरीच्या नावाने रान पेटवलं होतं या भाजपाने. तीच भाजपा आता काशीनाथ चौधरीला प्रवेश द्यायला लागते. हे सगळे गुन्हेगार, सगळे बलात्कारी, सगळे भ्रष्टाचारी, सगळे एक जात भाजपकडे जातात. हे भाजपकडे जातात म्हणजे काय? म्हणजे भाजप फार चांगला पक्ष आहे म्हणून जातात का? म्हणून नाही जात. हे भाजपकडे जातात कारण त्यांना असं वाटतं की भाजपकडे गेल्यावर आपण निवडून येऊ शकतो. म्हणजे काय? म्हणजे इमानदारीने निवडून येऊ शकतो का? ऐसे नाही, ऐसे नाही.
आम्ही निवडून येऊ शकतो, भाजपकडे गेल्यावर म्हणजे भाजप साम दाम दंड भेद ईव्हीएम वगैरे सगळं करून निवडून आणू शकते असं त्यांना वाटतं, म्हणून ते तसं करतात. दादा हो, हिंदुत्वाच्या बाता मारणारे एकनाथ शिंदे आणि हिंदुत्वासाठी गेलात ना हिंदुत्वासाठी, मग कशाला भांडण करता? गप गुमान बसा ना. त्याला सतरंजीवर बसवलं तर सतरंजीवर सुद्धा बसा तुम्ही. ते तसं करत नाही. कारण ना हे हिंदुत्वासाठी गेले, ना हे लोकांसाठी गेले, ना हे कुठल्या विकासासाठी गेले. हे ह्यांच्या सगळ्या ईडीच्या फायलीतून स्वतःचा जीव सोडवण्यासाठी गेले. हे सगळे गुन्हेगार आहेत, हे सगळे भ्रष्टाचारी आहेत, हे सगळे बदमाश आहेत आणि या सगळ्यांच्या डोक्यावर वजन आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांना खरंच बोलायचं तोंड असेल का की जे देवेंद्र फडणवीस आधी अजित पवारांना म्हणतात की अजित पवार तो गयो चक्की पिसिंग अँड पिसिंग, आणि त्याच अजित पवार सोबत पहाट किसिंग अँड किसिंग. वेळेत करता तुम्ही लोकांना. कुठे गेलं ते सगळं? कुठे गेला तो 70,000 कोटीचा घोटाळा? एकनाथ शिंदे काय बोलू आता मी यांच्याबद्दल? काय यांच्या त्या सगळ्या गुणी लोकांबद्दल आपण बोलावं? अरे त्या संजय शिरसाटची प्रॉपर्टी 2019ला किती होती ती चेक करा ऑनलाईन. 10 पट प्रॉपर्टी त्यानं 5 वर्षामध्ये कमावली. कुठं काय गटाडे खांदायला गेला का बराशी पोरायला गेला तो? आली कुठून पैसे? निवडणुकीच्या दिवशी 20,000 खर्च केले, पुढची 5 वर्ष तुमचे लाखो रुपये तुमच्याकडून शोषून घेतले. ढेकणाने रक्त शोषावं तसं इथल्या नागरिकांचं शोषण ज्या लोकांनी केलं, जर त्याच लोकांना पुन्हा शोषण करू द्यायची मुभा घ्यायची असेल तर खुशाल आपण काय त्यांच्या म्हणण्यावर जावं. पण जर खरंच पाठीला रबर आहे, कणा आहे आणि ताठपणे निर्णय घेण्याची शक्ती आहे तर निश्चितपणे उद्या सकाळी मशालीला शिक्कामोर्तब करावं, आम्हाला पक्क वाटतंय. आणि आम्हाला खात्री आहे की होय, कारण वंदनीय बाळासाहेब हयात असताना सुद्धा मुंबईची एक निवडणूक आम्ही मशाल या चिन्हावर लढलो आणि ती मशाल या चिन्हावरची निवडणूक आम्ही यशस्वी सुद्धा केली. काय योगायोग आहे, संकेत आहे की बाळासाहेबांच्या नंतर त्यांच्या समाधी स्थळावर एक अहोरात्र पेटती मशाल लावली गेली आणि तीच मशालीचं चिन्ह आम्हाला मिळावं. मशाल हे कुठल्याही जाती धर्माच्या प्रतीकापेक्षा मशाल हे परिवर्तनाचं, जिथे अनिती आहे, अन्याय आहे, अनाचार आहे, त्या प्रत्येकाच्या विरोधात लढण्याची ताकद देणारं चिन्ह म्हणजे मशाल आहे. आणि त्या मशालीच्या सोबत आपण उभे राहाल अशी मला खात्री आहे. दादा हो, तुम्हाला असं वाटेल की अरे हे तर काहीच मोठं बोलत नाहीत, देवेंद्रजी कसं मोठं बोलतात, गोड बोलतात. गोड बोलणारे लोक अक्सर गळा कापणारे लोक असतात. त्यामुळे गोड बोलणाऱ्या लोकांकडे फार लक्ष द्यावं असं मला वाटत नाही. ही सगळी माणसं कदाचित तुमचे जे रोजचे प्रश्न आहेत, तुमच्या रोजच्या जगण्याचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवर अजिबात बोलू शकणार नाही. इथला पाण्याचा प्रश्न, इथल्या गटारीचा प्रश्न, इथल्या नदीचा प्रश्न, तुमच्या राहण्याचा प्रश्न, छोट्या उद्योजकांचा प्रश्न, या प्रत्येक प्रश्नावर आम्ही ठामपणे उत्तर शोधू शकतो. त्याला काही फार वेगळं लागत नाही. नगर परिषद एकदा जर आपण जर इथे निवडून येऊ शकलो आणि आपण एकदा जिंकलो की इथे काय निर्णय घ्यायचे ते निर्णय आपण घेऊच शकतो ना. याच्या उपर जर कुणाला वाटलं की ताई तुमचं म्हणणं आम्ही ऐकलं आणि सपनाताईला निवडून दिलं आम्ही, पण सपनाताई आमचा फोन घेत नाही किंवा सपनाताई आमचा ऐकत नाही, सुषमा अंधारेचा फोन गुगलवर उपलब्ध आहे. नुसतं गुगलवर सुषमा अंधारे नाव टाकलं की अख्खा फोन नंबर येते, पत्ता येते, कुंडली येते. सुषमा अंधारेला कधीही फोन करू शकताय ताकदीनं आणि सपना मोरेंची सुद्धा तक्रार करू शकताय. दादा हो, मी हे खात्रीने का सांगू शकते, कारण मला माहित आहे की ही मोरे फॅमिली काय आहे. मला माहित आहे की जेव्हा सगळे खोक्यावारी विकले जात होते तेव्हा जे असे मुठभर शिवबाचे मावळे म्हणून जे उभे राहिले ते जे आमचे निष्ठावंत सैनिक आहेत, त्या निष्ठावंतांपैकी एक हे मोरे कुटुंबीय आहे. त्यामुळे आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी निश्चितपणे उभे राहाल याचा मला विश्वास आहे. हा, पण तरी तुम्हाला वाटलं नाही ताई, तरी पण आम्हाला त्यांना निवडून द्यावंच वाटतंय, वाटू शकत नाही, पण ताई आम्हाला असं करावंच वाटतंय, तर काय हरकत नाही बाबा. नगर जिल्हा आहे, विखे पाटलाचा जिल्हा आहे की नाही. विखे पाटलानं जणू विकतच घेतलाय. त्याच्या 10 पिढ्यानं काँग्रेसचं सगळं लुटून खाल्लं. अरे जो काँग्रेसचा झाला नाही एवढी काय वर्ष देऊन सुद्धा एवढं सगळं मिळवलं
बनवल्यावर पचवायला कुणीतरी पाहिजे होतं, म्हणून जो माणूस भाजपकडे गेला. शिर्डी साई संस्थानामध्ये काय काय करून ठेवलं याच्यावर मला वेगळं बोलायची गरज नाही. ज्या शिर्डी साई संस्थानामध्ये छोट्या छोट्या फुलांचे हार फुलवाले करायचे आणि ते हार घेऊन लोक जायचे बाबांच्या दर्शनाला, ते सगळ्या फुलवाल्यांचे फुलं आणि ते हार बंद करून टाकले, त्यांची उपासमार करून टाकली. साई संस्थानामधले जे टेम्पररी कर्मचारी आहेत, जे 965 लोक साधारणतः, अजूनही त्यांचा निकाल नीट लागला नाही. अगरबत्तीच्या स्टॉलच्या नावाखाली ही अगरबत्ती किती महत्वाची, त्याची जाहिरात करत करत तो ही स्टॉल स्वतःचाच लावून घेतला. स्वतःचं हॉस्पिटल चांगलं चालावं म्हणून संस्थानाच्या हॉस्पिटलमध्ये चांगले टेक्निशियन आणि चांगले डॉक्टर उभे राहू दिले नाही. मी विखेंचा अजून पाडा वाचू शकते, पण मला आता तो वाचायचा नाही. पण ह्या सगळ्यांच्या मध्ये अजून एक गोष्ट घडली, ती काय, एक राम शिंदे नावाचा माणूस आला, ढिशक्या गोली मार भेजे में. ज्याला बंदुकीचं लायसन काढायचंय त्यानं खुशाल त्यांच्याकडे जावं, आपलं काय म्हणणं नाही. पण ज्याला वही पेन घेऊन शिकायचंय आणि पुढे जायचंय त्यानं मात्र मशालीकडे यावं, एवढं आमचं म्हणणं. कारण गुंडांना अभय देणारे लोक आम्ही नाही, त्यांना गुंडा पुंडांना पोसायची सवय आहे. आमच्याकडचा एकही माणूस ठेकेदार नाही, कंत्राटदार नाही, कॉन्ट्रॅक्टर नाही, ब्लॅकमेलर नाही, गुंड नाही. आमच्याकडचा एकही माणूस व्याज व्यवहार करणारा सावकारकी मधला नाही. ही सगळी साधारण माणसं आहेत, जे साधारण माणसं निवडून येतील आणि तुम्ही सगळे लोक ज्यांना निवडून द्याल आणि निवडून आल्यावर ती याच सगळ्या माणसांच्यासाठी झटतील, हा मला विश्वास आहे. म्हणून ही मांडणी केली. मला कल्पना आहे की माझ्यासाठीचा वेळ जो सीओ साहेबांनी त्यांच्या वरिष्ठांच्या सांगण्यानुसार दिलेला आहे, तो वेळ बऱ्यापैकी संपत आलेला आहे. दादा हो, जाताना मी एवढंच तुम्हाला सांगितलं पाहिजे की माझ्या बोलण्यामुळे जर कुणाला वाईट वाटलं असेल, खबरे असतात ना, खबरे इथं पण असू शकतात बरं का. इथं शिंदेचे 2-3 खबरे असू शकतात, तिकडे कलाकाराचे 2-3 खबरे, तिकडे घडीवाल्याचे 2, असे खबरे असतात सगळीकडे. अशा सगळे खबरे जे आवाज रेकॉर्ड करत असतील, बरं खबऱ्यांना लय पैसे मिळतात असं नाही बरं का. लय झालं तुम्हाला सांगते, हाफ बिर्याणी आणि 90 ह्याच्या पलीकडे काही नसते. असे सगळे खबरे, या खबऱ्यांना जर राग आला असेल, मेरे आका से ऐसे किया, मेरे आका को बात की, तर त्या सगळ्या खबऱ्या खुबऱ्यांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना ज्यांना राग आला असेल, ज्यांना वाईट वाटलं असेल, ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, अशा सगळ्या विरोधी नेते, कार्यकर्ते, खबरे, या सगळ्यांची मी अजिबात माफी मागणार नाही. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. ते माफी बिफी बोलायचं, माफी मागायची असला काही कायदा माझ्याकडे नाही. मी जे बोलले अत्यंत मनापासून बोलले. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून वोटिंग सुरू होते. 5-7 वर्षानंतर आलेली संधी आहे. ही संधी तुम्ही कशी इनकॅश करता, तुमचा सत्सत विवेक आणि शिर्डीचे बाबा तुम्हाला काय सद्बुद्धी देतात, त्याच्यावरती हे सगळं होत आहे. बाकी तुम्ही सगळ्यांनी ही भूमिका ऐकून घेतली, जी भूमिका मी अगदी डंकेची चोटवर उभ्या महाराष्ट्रात मांडते, त्या सगळ्यांबद्दल तुमच्या सगळ्यांच्या ऋणात राहते, थांबते. हा, एक पुरस्कृत उमेदवार राहिलेले आहेत. ऍक्च्युली त्यांचं चिन्ह हिरा असलं तरी त्या वॉर्डातनं आमचा उमेदवार नसल्यामुळे अर्जुन मोरे, जे आमचे महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार, या किंवा हिराच घालून फिरायला वाघ. आता काय झालंय, सगळे हिरे आणि सगळं काय 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 शिंदे फडणवीस सगळा सब माल अंदर, त्याच्यामुळे सध्या साधा हिरा घातलाय, काही दिवसांनी घालताय ते मी ओरिजिनल हिरा घालते. चला, आपल्या सगळ्यांकडून पुनश्च एकदा मशालीला निवडून आणण्याचं अपील करते, थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.